गुड मॉर्निंग सर्वांना. जय भीम, जय संविधान, जय भारत. तर आज एक अशा मुद्द्यावर मी व्हिडिओ बनवणार आहे कारण मला खूप टेन्शन आलं. तर एक मंगाची मावशी आहे आणि ते काही माझी ओळखीची असं पहिल्यापासून ओळखीची वगैरे नाही. ते फक्त आम्ही नवीन आलो होतो ना उमरग्यामध्ये, तर ते कामाच्या ठिकाणी आमची ओळख झाली. मी आल्याबरोबर जिथं कामाला जात होते ना तिथं ती मावशी भांडे घासायला होती. मग तिथून त्या मावशीची ओळख झाली माझी त्यांची. तर ती मावशी माझ्या खूप म्हणजे असं हे करायला लागली नाही का, तिचं घराणे सांगणं वगैरे, पोरांचं पोरींचं हे असं ते माझ्यासमोर बोलायची. मग मी म्हणायची बाई, आणि खरंच असं असू शकते, असं होते आणि गरिबी माणसाला खरंच खूप वाईट आहे. म्हणून मी तेवढं हे असं म्हणजे माझ्या मनाला वाईट वाटायचं की खरंच असं पण होऊ शकतं नाही का. तर समाजामध्ये आज पण लोक एकमेकांना खूप छळतात, त्रास देतात. त्याच्यामुळे मला वाटायचं की बरोबर आहे. आणि ती मावशी पण डबल काम करायची तिथून आणि दुसरीकडे जाऊन पण ती भांडे घासायचं, रात्रीचं नाईटचं काम करायची आणि सकाळी 7 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत तिथं मी जिथं कामाला होते तिथं भांडे घासायची ती मावशी. तर काय झालं माहिती आहे का, मग मी ते काम सोडलं. मग ते काम सोडल्यावर मग त्या मावशीनी, ते जी मावशी जिथं दुसरीकडं काम करत होती ना नाईटला, तिथे एक शॉप होता. मग मला गरज होती शॉपची. गरज म्हणजे काहीतरी कुठंतरी आपण उद्योग काहीतरी करायचा असं या शोधामध्ये मी होते. तर त्याच्यामध्येच त्या मावशीने मला असं असं ह्या जागेत असं आहे बघ, करून येऊन बघ हे ते असं पण बोलली मला. ठीक आहे मावशी म्हणून मी गेले, बघितले. मग तिथल्या मॅनेजरला बोललो, आम्ही दोघं पण गेलो होतो. मग तिथल्या मॅनेजरला बोलून वगैरे सगळं ठरवून आम्ही आलो आणि ते दुकान चालू केलो. मग त्या मावशीने काय केलं, मला ब्लॅकमेल करायला सुरू केली की मी तुला जागा बघून दिली, माझ्या ओळखीवर तुझं दुकान टाकायला दिलं मी. तर ह्या ब्लॅकमेलमध्ये मला ते पैशाची मागणी करू लागली. मला म्हणली की तू मला एवढे पैसे दे, मी तुला रिटर्न 1-2 महिन्यामध्ये करते, अशी बोलली मला. मग माझ्याकडं मी काही एवढी लागून गेलेली नाही, मी पण गरीबच आहे, करून खाणारी मी आहे. मला कोणाचा आधार नाही, मला कोण सपोर्ट करणार नाही. आणि माझं लव्ह मॅरेज असल्यामुळं मला दोन्ही करून सपोर्ट नाही. तर मी नाहीच म्हणले, कारण मला दुकानामध्ये माल वगैरे भरायचा होता. नाही मावशी, माझी परिस्थिती नाही आहे ते मी तिला सांगितलं. तर नाही म्हणली बाई, आणि बघ मी तुझ्या आईसारखी आहे, माझ्या तू मुलीसारखी, आणि काय पण करून हे बघ माझ्या पोराला पोरं धमकी द्यायला तर, आणि लई लोक आमच्याकडचे वाईट आहेत आणि भर दिवसा असं बांधून घालतात, मारतात, मारहाण करतात आणि मारून टाकायला पण मागं पुढं बघत नाहीत. आणि माझ्या पोराला लोक असं असं करायला तू बघ, आणि मला लोकांचे पैसे द्यायचे आहे, तू दे, असं बोलली मला. आणि मग मी नाहीच म्हणून सोडून दिले होते. पण मावशी रोज घरी येऊन बसायला लागली. म्हणली तुझ्या स्वामी शपथ म्हणली, आणि मी हे तुझा देव शिवून सांगते बाई मी, आणि मी तुझ्या माईसारखी आहे, आणि तुझं का आहे ते माझं मी आणून तुला घरी आणून देते, अशी बोलली मला. येऊन माझ्याकडून पैसे घेऊन गेली. 20,000 रुपये मी तिला दिले. तर त्या बाईनी 2 ते 3 महिन्यामध्ये देते असं बोललेली बाई आज वर्ष होऊन गेलं बघा, अजून पैसे देत नाही. मग मी एक दिवशी तिच्या घरी गेले होते. घरी गेल्यावर मला म्हणली बाई, यांनी 8 दिवस थांब, 8 दिवसात मी तुला घरी आणून पैसे देते, अशी बोलली मला. मग मी म्हणले बरं, आता एवढे दिवस थांबले तर 8 दिवसांनी काय होणार आहे नाही का, म्हणून मी घरी निघून आले. तर हे बाई 8 दिवस गेले, 10 दिवस गेले, 15 दिवस गेले, महिना गेला, हे काय आलीच नाही. म्हणून मी काय केले, रात्री ती जिथं काम करते ना, आमचं पहिलं शॉप होतं तिथं मी गेले. तिथं जाऊन तिला बोलले, मावशी काय म्हणले तुम्ही, येतं म्हणले, आले नाही तुम्ही, आणि हे आहे का तुमचा खरेपणा. म्हणून तिला बोलले मी, मावशी तुम्ही घेताना एक बोलले आणि आता एक बोलायला लागल्यात, आणि माझी पण गरज आहे. मी काही लय श्रीमंत आहे का, मी
तुमच्या घरी तर तुम्हाला सगळे लोक आहेत म्हणले, तुम्ही करणारे धरणारे. माझ्या घरी कोण आहे, आम्हीच करतोय म्हणले, आम्हाला कोणाचा आधार नाही आहे. तुम्हाला माणुसकी खातीर मी पैसे दिल्यात म्हणून त्या मावशीला मी बोलले. तर ती मावशी मला अक्षरशः उलटं बोलली. म्हणली की देते की मग मी काही पळून चालले का, आणि तुला घरी आणून देते म्हणले मी, तुला विश्वास नाही, तू इथपर्यंत आलीस, असं मला बोलू लागली मावशी. म्हणले मावशी तुम्ही हे असं बोलूच नका म्हणले, तुम्ही 8 दिवसात घरी येतो म्हणले माझ्या. 8 दिवस नाही, महिना झालं म्हणले, महिन्याच्या वरी झालं म्हणले तुमची वाट बघत होते मी, तुम्ही आले नाही, अशी बोलली मी. तर ती मावशी खूप बडबड करायला लागली. आणि वयस्कर असल्यामुळं मी पण, आम्हाला सवय नाही असं जास्त उलटंपालटं कोणाला आम्ही बोलत नाही. माणुसकी खातर त्यांचा आमचा काही संबंध नसताना मी एखाद्याला गरज, माझं काम ठेवून मी तिची गरज भागवायला दिली, तर खरंच असं लोक असू शकतात, त्रास देत असते खरंच. आणि त्यात एवढं म्हणते तर आणून देईन म्हणून मी विश्वासाने तिला दिले पैसे. आणि आज ती मावशी मला उलटं बोलते, माझी वेळेत पैसे परत करत नाही. लेकराला 10 रुपये देत नाही आपण, मग 20,000 रुपये आहेत माझे, मग काय करायचं सांगा बरं. आणि हे लोक असे पैसे घेतात आणि गोड बोलतात आणि नंतर उलटून बोलतात माणसाला. मग काय करायचं ह्या माणसाचा अशा. खरंच एखाद्याला गरज पडली तर माणूस देताना 10 वेळा नाही 100 वेळा विचार करतं का नाही सांगा बरं. खरंच गरजू माणसाला आपण दिलं पाहिजे पैसे. हे असे फालतूक लोक आपलं काम हा भागेपर्यंतच गोड बोलायचं आणि पलटून बोलायचं. अशा लोकांना आपण पैसे देऊन फसल्यावर किती अवघड आहे मला सांगा. आणि त्यांची बोलण्याची भाषा पण ना एवढं, म्हणजे त्यांचं बोलणंच वेगळं असतं त्या बायांचं. एक बाया असतात ना, तर त्या बायांचं बोलणं म्हणजे ना नको वाटतं आपल्याला. आपण कसं कुणाच्या आधीमध्ये जात नाही, आपण कुणाला मागायला पण जात नाही आणि कुणाला द्यायला पण जात नाही, आपण जसं आहे तसं राहतो. पण हे लोक घर चालून येऊन असं त्रास देतात. तिने ब्लॅकमेल केली मला, मी तुम्हाला जागा बघून दिली तर तुम्ही मला पैशाची गरज करा आणि मी देते तुम्हाला. मग हे आमच्या घरात म्हणले जाऊ दे, आणि इथंच कामाला हा, इथल्या इथं पैसे काढून घेता येईल, दे म्हणून ह्या उद्देशाने आम्ही दिलो. इथल्या इथं काढून घेता येईल. मग तिथं त्या मालकाजवळ पैसे ठेवायचं म्हणलं ना की त्यांना पण उलटं बोलणार, मी तिच्याकडून घेतले मी तिलाच देणार असं म्हणून पैसे घेऊन जाणार, आणि घरी गेले की खर्चून टाकणार, आणि मी मागायला गेले की पुढच्या बारीला देणार असं म्हणणार. हे बघा असं लोक असं त्रास देतात, हे बरोबर आहे का तुम्हीच सांगा. एखाद्याला गरज आहे म्हणून जर पैसे दिलं तर ते वापस घेणं गुन्हा आहे का. आणि त्या लोकांना कळायला पाहिजे का नाही. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की मी त्या मावशीची गरज भागवली, हे मी काही चूक केली का, गुन्हा आहे का माझा हा. अहो एकमेकांना माणसाला कधी कुणाला गरज पडेल सांगता येत नाही. तर मी ह्या उद्देशाने पैसे दिले, तर ह्या मावशीने माझ्यासोबत असं खोटं बोलून आता तोंड लपवते. घरी येते म्हणली, घरी आले नाही, पैसे देते 2 महिन्यात म्हणली, पैसे दिले नाही, वर्ष झालं माझे. मग काय करायचं सांगा बरं.